जरा तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा तोपर्यंत. हां इथं बस. हां हे बघ इथं चालू आहे. ते बघ तिथं ते आहेत की. हाय कर सगळ्यांना. हाय जरा याच्याकडे लक्ष द्या. हा रडायला नको. हाय फ्रेंड्स, मी किंजल तुमचे स्वागत करते माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि सगळे आपल्या आपल्या कामावरती गेलेले आहेत. मिस्टर त्यांच्या जॉबवरती गेले आहेत, मुलगी शाळेला गेलेली आहे आणि बाळ पण आता बाहेर गेलेलं आहे. तर माझी कामं आवरलेली आहेत आणि थोडीफार कामं शिल्लक आहेत. आता मी बाळासाठी खाऊसुद्धा बनवलेला आहे. तो मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करेनच. तर बाळासाठी खाऊ बनवलेला आहे. त्याचं खाऊ संपलं होतं, तर त्यामुळं मी त्याचा खाऊ बनवला. आणि आता मी गूळ शेंगदाणा चिक्की, मी तुम्हाला जसं की बोलले होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की मी शेंगदाणे आणलेले होते आणि गूळ शेंगदाण्याची चिक्की मला बनवायची आहे. तर चला आपण ती बनवूया. मी तुमच्याशी शेअर करते आणि माझं जर काही व्हिडिओमध्ये चुकत असेल किंवा चिक्की बनवताना जर करता काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. तर हे आधी क्लीन करून घेत ते भाजलेले शेंगदाणे आहे आणि आता मी ते भाजले चांगले. त्याची साली फक्त मी असं केलं की निघून जाईल आणि त्याची साली मी काढते आणि नंतर मग आपण बनवूया. तर करून घेतो. हे प्रमाण मी सगळं अंदाजे घेतलेलं आहे. याच्यातलं काहीच मी मोजून घेतलेलं नाही आहे. त्यामुळे आणि तुम्हाला खरं सांगायचं तर मी ही रेसिपी फर्स्ट टाईम बनवते. मी याआधी कधीच बनवलं नव्हतं. आज मी ट्राय करते. ट्राय केल्याशिवाय आपल्याला येईल कसं ना. त्यामुळं एकदा करून बघायला काय हरकत आहे. जमली तर चांगली गोष्ट आहे आणि नाही आपल्याला जमेलच. तर इथं मी शेंगदाणे साली काढून घेतलेले आहेत. ते जरा क्लीन करायचे आहेत. फक्त मी साली काढून ठेवलेले आहेत. आणि हा गूळ आहे, गूळ मी चिरून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई पण ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आधी त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकलं की कसं गूळ खाली चिटकणार नाही आणि आपण जे पाक वगैरे बनवणार आहे ना ते व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईल त्याची. तर बाळ आता आलेला आहे. तो इथं समोर काकी आहेत ना आमच्या, त्यांच्याकडे गेला होता. तर त्या काकी आता आलेल्या त्याला द्यायला. मग तो आता आलेला आहे आणि मी हे बनवणार आहे. बघूया तो बनवायला देताय का नाही. देणारच ना बाबू तू बनवायला. खाऊ बनवूया ना आपण. खाऊ खाऊ त्याला पण आवडतंय गोड खायला. मी जास्त मोस्टली कधी देत नाही त्याला, पण त्याला आवडतंय खायला. तर आपण बनवूया खाऊ. आधी मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. आता त्याच्यात पाणी टाकल्यानंतर थोडं मी म्हणजे आधी कढई गरम झालेली होती. आता पाणी टाकल्यानंतर गूळ टाकायलोय आणि गूळ जरा मेल्ट झाला की मग त्याच्यात थोडंसं मी तूप टाकणार आहे. तुम्हाला दाखवते. आता त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. जर हा खाली पडलं.
आता मी त्याच्यात जरासं तूप टाकते. एक चमचा तूप टाकणार आहे. थांब बाबू. बाळाला घेऊन हे सगळं करणं खूप अवघड जाते, पण आपल्याला करावं लागतं. आता हे मी बाहेरून आणू शकले असते, पण मला असं वाटलं की एकदा आपण ट्राय करून बघूया. ट्राय केल्याशिवाय आपल्याला कसं येईल. तर हे जरा मी क्लीन करून घेते. मी जरा वेळ गॅस बंद केला होता, ते मी क्लीन केली नव्हती त्याच्यामुळे आता मी असेच क्लीन करून टाकणार आहे जरा. तू वेच होय म्हटलं कोण आहे. चिकी जर धर याला. होय चिंबोरी ती व्हिडिओ करायला बाकी चिकी. हो मी व्हिडिओ करूनच करते. खाऊ. हॅलो हॅलो से हाय से चीज. चिंबोरी हे कोण आहे? हे ही कोण आहे परीची फ्रेंड. हिला स्कूलला सुट्टी आहे म्हणून ही नाही गेली. महाराज आपल्याला सगळ्यांना जरूर आणि याचा इंटरव्ह्यू केला का तुम्ही? ह्याचा इंटरव्ह्यू केला का परीचा भाऊ? तू सांग ना. हा आहे आमचा शेफ काकींचा पोलगा मीन्स परीचा भाऊ. दिसतो का? शेफ काकींचा पोरगा. तुम्ही आज फक्त व्हेज चिकी बघत आहात उपवासाची, पण काकींचं नॉनव्हेज फिश कसलं भारी बनतं ते तुम्ही टेस्ट करा. नाही बॅटरी लो नाही ग, व्हिडिओ चालू आहे. चालू असला की तसं ब्लँक होते तसं चालू आहे. तू बोलू शकतेस. झालं एवढीच तारीफ मला माहिती आहे, कारण की इथनं पुढं मला काहीच खायला नाही. काकीने काय द्या नाही खाऊ बनवून द्यायला नाही बघ गुड्डू काकीनी. भाऊ बर्थडेचं सुद्धा द्यायला नाही. थांब 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 घेते. केस एक मिनिट. केस नसतात ओढायचे. थांबा. मारू काय धडू. आणि आता ह्या ना खूप ऍक्टिंग्स चालू आहेत. जसं की हा इथं अजिबात शांत राहत नाही. त्याला शेफ काकीनी काकतच घ्यायला लागतं, नाहीतर कोणीतरी. पण आमच्या इथं खूप छान बसलेला असतो झोपत ते. हा आहे बटर पेपर आणि हा आता मी एका प्लेटमध्ये घालणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप ग्रीस करणार आहे. बोल ना ग. सांगत होतीस ते. झाले की एवढीच तारीफ आहे. अगं सांग, तुझी सांग ना. तू काय करतेस ते. मला पण काकींसारखं खूप छान जेवण बनवता येतं, बट नॉनव्हेज सोडून व्हेज. इथं थांब का ते तुमचा इंटरव्ह्यू करूया.
इथं आता काकीनी या बटर पेपरला तूप लावलेलं आहे. थांब घेते 1 मिनिट. घे म्हणून. काय रे, मी तुझा इंटरव्ह्यू कसला भारी केलता, तारीफ कसली भारी केलती, तू असं करणार? छान केलेली तुला. ते आहे सक्सेस होईल का नाही? होणार येईल, खूप भारी होणार ते. तू असं रोज येतेस माझ्या बरोबर व्हिडिओ बनवायला? येतो चला. तर ही आता रोज माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला येणार आहे. चिटकायची म्हणलं का की बनवायचं चांगलं. ए यार इकडं बनवायला पण देत नाहीस तू. मी आणि चिंबुडी रोज येणार. हाय करिता. हाय, आमची किंबोलीला कोणीतरी घेऊन जावा. जाणार तू? तू जाणार? इकडे बा. जाणार तू? जाणार तू? हाय. आता तुम्ही आता आपण त्यांना दाखवूया काकीने कसं प्लेटमध्ये सर्वाइट केले ते. आता तुम्ही बघू शकता काकीने सर्वाइट केले खूप छान. अजून ते सेट करायचंय. गुड्डू केस नको ओढू. अरे केस सोड ना. अरे तू सारखं मी फोनवरनं दाखवते का तू केस त्यांना का पकडतो? त्याला तेवढाच चान्स मिळतोय केस ओढायचा. तिथे शूट चालू आहे, म्हणून बाहेर फेकणार. शूट होईस तोपर्यंत तुला आत घेणार नाही, समजलं काय? त्यामुळं नीट अँड क्लीन. हा, तर आम्ही आता परत आलेलो आहोत. शे हाय. याला थोडं सेट व्हायला ठेवूया आपण आणि थोडं सेट झालं की त्याला कटिंग करूया आणि नंतर मग बघूया कसं होतंय. तर हे मी आता सेट व्हायला साईडला ठेवते आणि हे आधी भांडी वगैरे आहेत ती घासून घेते. बाळाला सियानं घेतलंय, तोपर्यंत मला कामं आवरायचे सगळे. तोपर्यंत आम्ही पॉज करतो. नको असू देत. पॉज कशाला, बघू देत ना सगळे भांडी घासताना आपण मला. तुला पाहिजे तू खाणार? लगेच हात पुढे केलास. मी विचारलोच आणि विचारायलाच नको पाहिजे होतं तुला. तुम्ही आता बघू शकता का की चिकी खूप भारी झालेली आहे, म्हणून त्यांचा बाळ खूप आनंदाने हात घालायला चिकीत बट आणि त्याला घालू दिना. फक्त बदल हा वाला. मी हे शेंगदाणे जे आहे ते अखंड ठेवलेले आहे, ते मी फोडून घ्यायला हवे होते. बाकी टेस्ट वाईज मस्त झाले, टेस्ट छान झाले, खूप छान झाले टेस्ट. हे मी मगाशी बाळाचं खाऊ बनवलेलं होतं ते आहे, ते मला एका डब्यात भरून ठेवायचं आहे आता.
आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे कपडे सुकत नाहीत, म्हणून असे घरात मला हे सुकत टाकायला लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे की घरात लहान बाळ असेल तर कपडे हे असे तसे पडलेले असतातच. काय रडत होतं म्हणून मी त्याला घेऊन आलो आहे आता. तर आता त्याला खाऊ भरवायचा आहे. तू खाऊ खाणार ना? खाऊ खाणार ना? त्याला खाऊ घेऊन येते मी. जरा तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा तोपर्यंत. हां, इथं बस. हां, हे बघ इथं चालू आहे. ते बघ तिथं ते आहेत की. हाय कर सगळ्यांना. हाय, जरा ह्याच्याकडे लक्ष द्या. हा रडायला नको. आले मी. का तुला बघितले नाही? ते बघितले नाहीत तुला? बघितलं नाहीत त्यांनी तुला? तुम्ही नाही बघितला ह्याला? नाही नाही. तू मम खाणार ना आता? आता मम खाऊया. हा, पडणार ना बाबू. मम खाऊ. हाय, तरी मी हे जे मगाशी बनवलं होतं ना ते आता सेट झाले आणि ते एवढं छान झालेलं आहे. तुम्ही तो बघू शकता किती छान झालंय. दिसायला पण सुंदर दिसतंय. दिसायला पण अतिशय सुंदर दिसतंय. मस्त बनलंय. आता मी टेस्ट करून बघते. आपण जे विकत आणतो ना त्यापेक्षा खूप छान झाली, खूप छान झाली. आणि ती आपल्याला माहीत नसते कधी बनवलेली आहे, कधी बनवून ठेवलेली आहे, हे सगळे विषय असतात. पण ही फ्रेश आणि आपण स्वतः बनवलेली, कारण स्वतः बनवलेल्या गोष्टीत एक वेगळाच आनंद असतो आणि तो आता मला होत आहे. मस्त झाली, छान झाली खूप. तर कसा वाटला तुम्हाला माझा छोटासा हा व्लॉग? माझ्यासोबत असेच कायम राहा. मला प्लीज सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हां, त्यासोबतच एखादी छोटीशी कमेंट करा प्लीज. मला कमेंटमध्ये फक्त एवढा सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे मला तशी कल्पना येईल की कुठून बघतायत आणि माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचत आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी प्लीज फक्त तुमच्या सिटीचं नाव मला कमेंटमध्ये करून सांगा, किंवा गावातून बघत असाल तर फक्त गावाचं नाव मला कमेंट करून सांगा. बाकी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्यासोबत असेच राहा. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो थँक्यू. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.